आज बीड शहरामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन या त्रिवेणी संगमा संदर्भामध्ये आज देशमुख सरांना जो शेतकरी कामगार पक्षाने पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल मी सुद्धा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हा अध्यक्ष या नात्याने आमच्या संघटनेच्या वतीने सुद्धा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. असंच त्यांच्या हातातून कार्य घडत राहो, असंच त्यांना पुढील जीवनात मंगल कामना देऊन त्यांना आयुष्य त्यांचं भरभराटीचं जावं असं मी या ठिकाणी संबोधित करतो. काय सांगतोस? खरं तर खूप आनंद झालेला आहे की ज्या क्रांतिसिंह नाना पाटलांनी भल्याला म्हणजे इंग्रजाला सळुकी पळ करून सोडलं आणि माझ्यासारख्या माणसाला ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतो, कारण प्रदूषण आता सगळ्यात मोठा दुश्मन आहे आणि त्या दुश्मनाला हरवण्यासाठी आपली लढा दुष्काळाशी ही टीम माझ्या म्हणजे सत्कार आलेली आहे. पाटील साहेब आहेत, मैत्रे सर आहेत, म्हणजे तुम्ही सर्वच आणि माझ्या पाठीशी खंबीर आहेत. खरं तर मला म्हणजे भाऊ नाही, सक्का नाही, पण पक्का आणि विचाराचे तुम्ही पर्यावरणप्रेमी भाऊ आहेत. कारण तुमच्यामुळं मला अधिक बळ मिळतं आहे आणि ही फार मोठी जबाबदारी भाई मोहन गुंड यांनी टाकलेली त्यांच्या प्रतिष्ठानं. कारण क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नावानं अतिशय प्रतिष्ठेचा असा पुरस्कार आहे. क्रांतिसिंह नाना पाटलांचं नाव घेतलं की भल्यांचा म्हणजे असा थरकाप सुटतो. आणि झाडाच्या बाबतीत तसंच सुधाकर देशमुख म्हणलं की आपले जे आणलेले साहित्य तोडण्यासाठी ते टाकून पाळतात, ही समन्वय घालून म्हणजे जो माझा म्हणजे सन्मान केलेला आहे माझी पत्नीचा, याच्यामध्ये खूप असा मोठा वाटा आहे. आणि म्हणून मी खरं तर आपल्या लढा दुष्काळाची या टीमला मी खूप खूप धन्यवाद देणार आहे. कारण आपलं अतिशय म्हणजे अतुलनीय काम आहे आणि ते बघूनसुद्धा आणखीन आम्हाला प्रेरणा मिळते. मला ऊर्जित केलं, माझा सत्कार केला, मान सन्मान केला आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची गाथा की कधी केली व्यथा आणि शांत झाला माता आणि माझ्या हाती दिली तुम्ही आता जगद्गुरूंची गाथा. खूप मला आनंद वाटलेला आहे. मी आपला खूप ऋणी आहे, आभार मानणार नाही, कारण ज्या वेळेस तुम्ही हाक द्या मी सोबत आहे. धन्यवाद. ताई, तुम्ही काय प्रतिक्रिया देता? बरोबर सांगा यांच्या कामाविषयी थोडं बोला. बोला काय नाही बोला, तुम्ही पण काम करताय. हां, तसं तर मला म्हणजे ह्या क्षेत्रामधले काही माहिती नव्हती अगोदर, आवड पण नव्हती. पण आपल्या त्यांना जे सामाजिक कामाची जी आवड आहे तर त्या कामाला साथ देण्याची आपली कुटुंबाची पण एक गरजच असते हे करून. त्याच्यामुळे मला पण त्यांच्यासोबत राहून त्या झाडांची म्हणजे झालेली आवड निर्माण झालेली आणि त्यांच्यामुळंच मला पण अशा पुरस्कार येण्याचं पण हे पुरस्कार भेटला आणि तुम्ही पण सगळ्यांनी आम्हाला सन्मानित केलं पुरस्काराच्या ह्याने. त्याच्यामुळे आम्ही तुमचे पण ऋण व्यक्त करतो. धन्यवाद ताई.